लालबागच्या राजाचा विजय असो ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, असा जयघोष आत्ता सुद्धा गणेश भक्तांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. माध्यमांची पण आपण तितकीच गर्दी खरं तर आपल्याला सध्या बघायला मिळते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया. उदय, आपण बघतोय अखेर आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. गोदावरी समुद्रामध्ये तो हायड्रोलिक लिफ्ट आहे, तो आता हळूहळू खाली जाऊ लागलेला आहे. लालबागच्या राजाची पावलं, त्या पावलांवरती हजारो लाखो जायचं करोडो गणेश भक्त नतमस्तक होतात. ती पावलं आता समुद्राच्या पाण्याला लागलेली आहेत आणि लिफ्ट हळूहळू खाली जाऊ लागलेली आहे. लालबागच्या राजाची पावलं विसर्जित झालेली आहेत. हळूहळू लालबागच्या राजाची मूर्ती आहे, की उभी मूर्ती जी आहे ती विसर्जित केली जाते. एक नेत्र दीपक असा हा सोहळा असतो लालबागच्या राजाचा आणि हा सोहळा आता अंतिम क्षणी आपल्याला पाहता येतो आहे. लालबागच्या राजाचं विधिवत पारंपरिक विसर्जन जे आहे अरबी समुद्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या ही प्रेमळ साथ जगभरातील गणेश भक्त आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला पाहायला मिळतात. लालबागच्या राजाचा या वर्षीचा शेवटचा क्षण डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासारखा आहे. आपण पाहत आहोत लालबागच्या राजाला भावपूर्ण अश्रूंनी नयनांनी एक प्रेमळ निरोप जो आहे तो दिला जातो आहे. लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती आणि हे वात्सल्य आणलेले प्रेमळ डोळे आता अरबी प्रेमळ आणि भावनिक वातावरण जे आहे ते लालबागच्या राजाचं इथे पाहायला मिळते. आपण समोर पाहतो आहोत लालबागच्या राजाचं पारंपरिक विसर्जन सोहळा आता संपुष्टात येत आहे. लालबागच्या राजाचं राजेशाही थाटात विसर्जन जे आहे ते पार पाडत आहे. आज दिवसभरामध्ये अनेक विघ्न आली, परंतु या सर्व विघ्नांवरती गणेश मंडळांनी मात करत खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता गणपती जे आहे ते दाखवून दिलेला आहे. आपण थेट दृष्टी पाहतो लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा पार पाडतो आहे आणि हा शेवटचा क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवताना प्रत्येक भाविक हात जोडून म्हणतोय, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. अखेर तो निरोप देण्याचा क्षण आता आलेला आहे. आपण दृश्य बघतोय, थेट दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जनाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. मोठ्या दिमाखात मिरवणूक पार पडली आणि त्यानंतर आता विसर्जनाची वेळ आली. अनेक गणेश भक्तांच्या डोळ्यामध्ये खरं तर पाणी बघायला मिळतंय. सुंदर अशी आतषबाजी केली जाते आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. उदय, आपण बघतोय खरं तर जसा उत्साह काल मिरवणुकीला बाहेर पडताना होता तसाच उत्साह आता सुद्धा बघायला मिळतो, मात्र डोळे जे आहेत ते पाणावलेले आहेत गणेश भक्तांचे. अगदी बरोबर आहे. अरबी समुद्राचं खारं पाणी लालबागच्या राजाच्या चेहऱ्याला आपण पाहतो की लागलेलं पाहायला मिळतं आहे. प्रेमळ वात्सल्य ती मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या पायांवरती हजारो लाखो करोडो गणेश भक्त नतमस्तक होतात, आशीर्वाद घेतात. लालबागचा राजा आणि गणेश भक्त याचं एक अतूट नातं आहे. आज दिवसभरामध्ये अनेक संकट आली, मात्र या सर्व संकटांना मात करत आता विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या संकटांची कोणती पर्वा न करता सर्व गणेश भक्त चौपाटीवरती ज्या पद्धतीने थांबले, त्यांनी दाखवून दिलं की लालबागचा राजा हा आमचा आहे. आमच्या राजासाठी आम्ही किती वेळ थांबू, मात्र त्याचा नेत्रदीपक विसर्जन सोहळा जो आहे तो मात्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू. आणि हाच विसर्जन सोहळा समोर पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
लालबागच्या राजाचा पारंपरिक विधिवतचा हा विसर्जन सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अतिशय अत्याधुनिक असा तराफा जो आहे तो इथे बनवलेला आहे. आणि त्या तराफ्याच्या माध्यमातून आज ते विसर्जन जे आहे ते पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पाडलेलं आहे आपण आता म्हणू शकतो. आणि समोर पाहतोय आपण फटाक्यांची आतषबाजी आहे, त्याचबरोबर कोळी ब्रास बँडच्या वाद्यांच्या निनादामध्ये आपल्या लाटच्या बाप्पाला शेवटचा निरोप जो आहे तो दिला जातोय. लालबागच्या राजाचं विसर्जन पूर्ण झालेलं आहे. आपण ते दृश्य पाहतोय. लालबागच्या राजाचं विसर्जन पार पाडलेलं आहे. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष जो आहे सर्वत्र ऐकायला मिळतो आहे. लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची हा संपूर्ण जयघोष जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ते शाही सोहळा पार पडलेला आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे. लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे. विधिवत पूजा करून आरती करून नंतर लालबागचा राजा हा मार्गस्थ झाला आणि आता हा सगळा शाही सोहळा पार पडलेला आहे. लालबागच्या राजाला निरोप दिलेला आहे. लाडक्या बाप्पाला निरोप दिला आपण दृश्यांमध्ये बघतो. अतिशय प्रशिक्षित असे डायव्हर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर असा तराफा, सजवलेला तराफा आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे. अधिक शेवटच्या क्षणापर्यंत सगळे गणेश भक्त नजरा लावून राहिलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. लाडक्या बाप्पाचं अगदी विधिवत विसर्जन झालेलं आहे. मागची 10 दिवस जशी ऊर्जा होती तशीच ऊर्जा आतापर्यंत या सगळ्या गणेश भक्तांमध्ये बघायला मिळाली. आणि अगदी भले थोडासा विलंब झाला पण डोळ्यात पाणी आलं आणि लाडक्या बाप्पाला खरं तर आता निरोप दिलेला आहे. हा शाही सोहळा आता संपन्न झालेला आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलेलं आहे. तरापा पूरा घूम गया वो. ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष केला जातो. आणि याच दृश्यांसह एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.